नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जर आज आपण बनवलेलं आहे खारं कारलं बनवण्याची जी प्रोसेस आहे, जी आम्ही इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहे, मेथड आहे, कृती आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला जराही वेळ न घालवता आपल्या या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण वाटणासाठी मसाला घेतलेला आहे. वाटणासाठी मसाला इन्ग्रेडियंट्स आपल्याला हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे, तर नक्की चेकआउट करायला विसरू नका. आपण इकडे घेतलेले आहे जिरे घेतलेले आहेत, धने घेतलेले आहे, 3 कांदे घेतलेले आहेत, चॉप करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे 2 टमाटर आपण चॉप करून घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि अद्रक घेतलेलं आहे. तर हा झाला वाटणाचा प्रकार. आपल्याला मिक्सर ग्राइंडरमधून बारीक करून घ्यायचं. इकडे घेतलेले आहेत 4 ते 5 कारले घेतलेले आहेत, कारण की आपण ही 3 ते 4 लोकांसाठी डिश बनवणार आहोत. तर अशी मस्त अशी कारली घेतलेली आहे, फ्रेश मार्केटमधून आणलेले. इकडे बघू शकता आपण घेतलेले आहेत मसाल्यामध्ये आपण घेतलेला मालवणी मसाल्यानंतर आपण घेतलेली हळद घेतलेली आहे, त्याचबरोबर कढीपत्ता, कोथिंबीर आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. तर ही रेसिपी तुम्ही आमच्या पद्धतीने नक्की बनवून बघा, कारण की काहीतरी वेगळं तुम्ही शिकणार आहात. तुम्ही बोलणार आम्ही दरवेळेस बनवत असतो कारल्याची भाजी, त्याच्यात काय नवीन आहे. प्रत्येकाची बनवण्याची मित्र पद्धत वेगळी असते, तर काहीतरी वेगळं तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. मसाला जो आहे प्रत्येकाचा वेगवेगळ्या बनवण्याची पद्धत असते, अशा पद्धतीने नक्की करून बघा. इकडे आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मी ऑलरेडी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला, कारण की तेल ऑलरेडी खळखळून तापलेलं त्याच्यामध्ये. आणि इकडे आपण कारले जे आहे साफ करून बॉईल करून घेतलेले आहे मिठाच्या पाण्यामध्ये, आणि ही ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत की फ्राय करून घ्यायचे आपल्याला कारले. तर कारले 1 बाय 1 आपण इकडे टाकून घेतलेले आहे, फक्त आता फ्राय करून घ्यायचे. मित्र हो, आपला ऑलरेडी टाईम बोलतात ना की कारले बॉईल करून आपण कट शॉट केलेला आहे. भरपूर थोड्याच वेळात 10 ते 15 मिनटात आपली ही रेसिपी होती, कारण की आपले कारली जे आहे जे ऑलरेडी आपण फ्राय करून घेतलेलं आहे, त्यातल्या बिया आपण काढून टाकलेल्या आहे. आणि इकडे आपण ॲड केलेला आहे मित्र हो आपला मसाला जो आपण घेतलेला, ते सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते बघू शकतात, किती सुंदर कलर आलेला आहेत. हे म्हणजे मसाले तुम्ही घरी प्रिपेअर करून ठेवू शकता, आणि जेणेकरून तुम्हाला कधी भाजी बनवायची असेल तर तुम्ही हे रेडी टू बोलतात ना की मिक्स असे मसाले आपण 2 ते 3 दिवस हे मसाले चालतात. त्याच्यानंतर इकडे आपण ॲड केलेले आहे हळद आणि मस्तपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं. हळद टाकल्यानंतर मस्तपैकी इकडे ॲड केलेलं आहे मीठ चवीनुसार. जर तुम्हाला कारल्याची भाजी ही रस्साभाजी आवडली असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. इकडे याच्यानंतर आपण टाकलेला आहे मालवणी मसाल्याने मित्रांनो मस्त अशी टेस्ट येते. तर जरूर मालवणी मसाला नक्की ॲड करा. अशा पद्धतीने नक्की तुम्ही बनवा, आणि ही पद्धत आम्ही ज्या पद्धतीने बनवलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही नक्की तुमच्या घरी बनवून बघा. इकडे झालेलं आहे मस्तपैकी. आता हा मसाला आपल्याला चांगला फ्राय करून घेतल्यानंतर 5 मिनिटांनंतर आपण इकडे पाणी ॲड केलेलं आहे मित्र. पाणी आपल्याला हळूहळू टाकायचं आहे. 1 कप टाकायचं, पण हळूहळू टाकायचं आहे. मेक शुअर आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून आपला जो रस्सा आहे हा चांगला मस्तपैकी ना हा ह्याच्या कारल्यांमध्ये जिरला जाईल. तर कारलं म्हटलं की मस्त अशी टेस्टी रेसिपी बनणार आहे. कारलं म्हटलं की डायबिटीजवरती एक गुणकारी उपाय आहे मित्र हो. तुमच्या घरच्यांची जे घरी ज्यांना डायबिटीज असेल त्यांना भरपूर उपयुक्त असा डिश आहे. मला तर फार कारलं आवडतं. भाताबरोबर नुसतं मी कारलं खाऊ शकतो. कारल्याचा रस्सा भाकरीबरोबर, चपातीबरोबर. इकडे आपण ते कारलं बॉईल करून झाल्यानंतर मस्तपैकी आपली रेसिपी तयार झाल्यानंतर इकडे सर्व करून घेत आहोत मित्र हो. तर ही रेसिपी अशा पद्धतीने नक्की करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्सला. इकडे ही रेसिपी तयार झालेली. इकडे कोथिंबीर आपण ॲड केलेली आहे. मस्त अशी रेसिपी आहे, फटाफट होणारी. 10 ते 15 मिनटं लागतात मित्र. फ्रेश असे कारले आणि हा मसाला याच्याबरोबर भाकर, भात आणि चपाती तुम्ही नक्कीच स्वाद घेऊ शकतात ह्या खाऱ्या कारल्याचा. तर कारल्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कळवायला विसरू नका. असे नवनवीन व्हिडिओसाठी सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.